श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 7 जुलैपासून पुढील 23 दिवसांपर्यंत या राशीच्या लोकांची होणार आहे चांदी. यांचे नशीब खुलणार आहे, कारण शुक्र हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि शुक्र कर्क राशीत प्रवेश करताच मिळणार आहे या राशीच्या लोकांना, त्यांना खूप फायदा होणार आहे, त्यांचं नशीब खुलणार आहे. तर त्या कुठल्या राशी आहेत त्या आपण जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र राशीत ही परिवर्तन नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही परिणामांचं आतच आहे. सध्या शुक्र हा मिथुन राशीत स्थित आहे, म्हणजेच तो स्थिर आहे, जो नंतर हा चंद्र राशीत गोचर करेल. ते 30 जुलैपर्यंत कुठे मार्गक्रमण करेल तर बघा, जुलै महिन्यात 7 तारखेला सकाळी शुक्र हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे, जे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत शुक्राच्या गोचरणामुळं कोणत्या राशींना फायदा होईल ते देखील आपण जाणून घेऊया. तर यातील सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीतील शुक्राचे गोचर हे तूळ राशीसाठी अतिशय फायदेशीर होणार आहे, अतिशय फायद्याचं होणार आहे. या काळात तुम्ही जे काही काम तुमच्या ज्या काही मेहनतीचे जे केलं असेल ना, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. त्याचबरोबर घरात सुख शांतीचं वातावरण देखील राहणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठे बाहेर फिरायला देखील जाऊ शकता. त्याचबरोबर आर्थिक स्थिती ही मजबूत होणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा जो काही नवीन काही तुमच्या डोक्यात जर असेल बिझनेस करण्याचं किंवा काही धंदा, म्हणजेच काय तर कुठून तरी पैसा येण्याचा ओघ जो आहे तो देखील निर्माण होणार आहे. शक्य झाल्यास रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत. तुम्ही नवीन नोकरी करण्याचा जर विचार करत असाल तर तुम्हाला तेही नक्कीच मिळणार आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. कर्क राशीत शुक्राचे संक्रमण हे लाभदायक ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या व्यवहारात पैसे गुंतवण्याची संधी मिळेल, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्ही पिकनिकला देखील जाऊ शकता. जर आपण आर्थिक परिस्थितीबद्दल बोललो तर ते मजबूत होणार आहे. तुमच्या जीवनसाथीबरोबर देखील तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुमचं मन हे खूप आनंदी असेल. त्याचबरोबर मन हे उपासने जप तप करण्यात मग्न राहील. त्याच धार्मिक स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण हे कर्क राशीसाठी अतिशय शुभ मानलं जातं. यावेळी तुमचे आरोग्य देखील चांगलं राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असल्यास आपण लहान देखील कुठे पिकनिकला जाणार असाल तर नक्कीच जाऊ शकता. त्याचबरोबर जर आपण करिअरबद्दल जर बोललो तर एक आव्हान असू शकतं. यावेळी तुम्ही व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या हे स्थिर होणार आहात, म्हणजेच काय तर तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. एकंदरीत शुक्राचे कर्क राशीचे संक्रमण हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर ह्या होत्या या भाग्यवान राशी. त्या 7 जुलैपासून पुढील तब्बल 23 दिवस या राशींच्या लोकांची होणार आहे चांदी. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.